नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आधी माझी ओळख करून देते। तर मी आहे प्रचिती शेटे, ॲस्ट्रॉलॉजर। तर आजचा जो टॉपिक आहे तो म्हणजे घरामध्ये सुख शांतता नाही आहे, प्रसन्न वाटत नाही आहे, भांडणं यासारख्या गोष्टी घरामध्ये घडून येतात। तर आपण उपाय काय करू शकतो? तर मी तुम्हाला 2-3 उपाय सांगत आहे, जे तुम्हाला जमतील, जसे जमतील त्या प्रकारे तुम्ही करू शकता। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल, घरामध्ये भांडणं किंवा ताण वगैरे होत असेल तर त्या घरामध्ये नक्कीच शनी 7.5 असते, शनी महादशा सुरू असते किंवा शनी त्यांना खराब जात असतो। तर त्यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण राहत नाही, घरामध्ये भांडणं विवाद यासारख्या गोष्टी निर्माण होतात। तर त्याआधी तुम्ही चेकअप करून घ्या तुमच्या कुंडलीचं की नेमकं फॉल्ट कुठं आहे किंवा आपल्याला काय उपाय करणं गरजेचं आहे, त्यानुसार तुम्ही उपाय करा। जर तसं काही नसेल तर तुम्ही पुढचे उपाय करू शकता। तर सगळ्यात पहिला उपाय दिवे लावणं। घरामध्ये जर दिवा असेल तर नक्की सुख समृद्धी येते, लक्ष्मी येते। तर सायंकाळच्या टायमिंगला तुम्हाला दिवे लावायचे आहेत। तर कशा प्रकारे लावायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते। नॉर्मल आपला पंतीतला दिवा घ्यायचा आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे एक लवंग आणि कापूर ॲड करायचं आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे। जिथे तुमचं बरोबरमध्ये घर आहे तिथे तुम्ही लावू शकता, दरवाजाच्या बाहेर लावू शकता, देवघरात लावू शकता, स्वयंपाकघरात लावू शकता, बेडरूम सोडता तुम्ही कुठेही लावू शकतात। घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल। तसेच घरामध्ये धूप दाखवणे। तर धूप कशा प्रकारे दाखवायचं आहे? ओम लक्ष्मी नारायण हा मंत्र म्हणून घरामध्ये धूप दाखवायचा आहे। यामुळे देखील लक्ष्मी कृपा राहते, घरामध्ये सुख समृद्धी राहते। छोटासा उपाय आहे पण हा खूप छान प्रकारे काम करतो। तर तसेच दुसरा उपाय म्हणजे की घरामध्ये पारायण पठण व्हायला हवं आहे। पारायण पठण होत नसेल तर नवचंडी स्तोत्र किंवा नवचंडी तुम्ही घरामध्ये करून घेऊ शकता। नवनाथ भक्तिसार पारायण जर तुम्ही संकल्प ते ब्राह्मणाद्वारे जर करून घेतलं तर अतिशय फायदेमंद ठरतं। तर तुम्ही करून घेऊ शकता। जर घराची वास्तुशांती नसेल झाली तरी अशा प्रकारचा दोष तुम्हाला लागू शकतो, घरामध्ये शांतता न वाटणं किंवा घरामध्ये प्रॉब्लेम निर्माण होणं। तर एकदा नक्कीच कन्फर्म करा की तुमच्या घराची वास्तुशांती झालेली आहे किंवा तुमचं घरातलं पूजन व्यवस्थित प्रकारे झालेलं आहे का। तर या प्रकारे देखील तुम्ही करू शकता। तसंच एक अजून एक सगळ्यात तुम्हाला सोपा मी एक तोडगा सांगते। तर हा तोडगा तुम्हाला शनिवारी करायचा आहे। तर एखाद्या कपमध्ये, एखाद्या काचेच्या गिलासामध्ये किंवा चिनी मातीच्या गिलासामध्ये थोडंसं दूध घ्या, उशा खाली ठेवा। सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर ते दूध जे आहे संपूर्ण घरभर शिपडायचं आहे। अतिशय प्रभावी उपाय आहे। घरामध्ये भांडणं असो, किरकिर असो, घरामध्ये कितीही त्रास असो, कसाही त्रास असो, आजारपण असो, त्यातून नक्कीच मार्ग भेटतो। तर अजून एक तुम्हाला मी उपाय सांगते। आपण जसं तारक मंत्राचं पाणी करतो तसंच आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पाणी बनवायचं आहे। तर ते कसं बनवायचं आहे? तर नॉर्मल एक गिलास घ्यायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला धूप मिक्स करायची आहे। जी धूप आपली लिक्विड धूप असते ती थोडीशी मिक्स करायची आहे किंवा त्यामध्ये तुम्ही टाकून द्या। त्यानंतर तुम्हाला 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। ते जे पाणी आहे संपूर्ण घरभर शिपडा, घराच्या बाहेर शिपडा। तर अशा प्रकारे हा जो उपाय आहे हा अतिशय पॉवरफुल आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी देखील हा उपाय केला जातो। तर हा उपाय तुम्ही करू शकता। तसेच कापूर जाळणं। तर घरामध्ये कापूर जाळणं हे अत्यंत चांगलं आहे। घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ शंखनाद करून जर तुम्ही कापूर जाळलं तर लक्ष्मी स्थिर राहते, घरामध्ये सुख समृद्धी येते, आजारपण कमी होतं। ज्यांना आजारपणाचा घरामध्ये त्रास होतो, सतत काही ना काहीतरी दुखतं, तर त्यांच्यासाठी जर म्हणायला गेलं तर दररोज शंखनाद घरामध्ये करणं। तर शंखनाद जर करायला तुम्ही दररोज सुरुवात केली तर हा देखील अतिशय प्रभावी उपाय आहे, तुम्ही नक्की आवर्जून करून घेऊ शकता। तसंच अजून एक मी तुम्हाला मुख्य कारण सांगते घरामध्ये भांडणं किंवा किरकिर होण्याचं। तुमच्या घरातली आग्नेय दिशा आणि ईशान्य दिशा ही कायम स्वच्छ असणं गरजेचं आहे। तिथं कुठल्याही प्रकारचा कचरा किंवा कुठल्याही प्रकारचं खरकाटं जाऊ देऊ नका। यामुळे घरामध्ये आजारपण निर्माण होतं, घरामध्ये अशांतता असते, घरामध्ये कोणाही कोणाचं न जमणं यासारखे जे प्रॉब्लेम होतात तर या दिशांमुळे होतात। तर ती दिशा कायम स्वच्छ नीटनाटकी ठेवणं गरजेचं आहे। तसेच गणपती बाप्पा, तुम्ही खूप जणांच्या दरवाजावर बघितलं असेल गणपती बाप्पा असतात। तर गणपती बाप्पांना द्वारपाल बनवायचं नाही, कोणत्याच देवतेला द्वारपाल बनवायचं नाही। घरामध्ये जो काही त्रास होतो तर तुम्ही एकदा नोटीस करा, जर तुमच्या घराभोवती असतील गणपती बाप्पा किंवा एखाद्या देवाची मूर्ती असेल घराबाहेर किंवा दरवाजावर लावलेली, तर तुम्हाला त्रास जाणवू शकतो। तर आता तुम्ही म्हणाल की हे तर नॉर्मल आपण शुभतेचं प्रतीक म्हणून लावतो। तर हो, ज्यावेळेस गणपती बाप्पा द्वारपाल बनवले होते स्वतः त्यांनी महादेवाला देखील पार्वती आईकडे जाऊ दिलं नव्हतं। तर त्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना किंवा इतर कोणत्याही देवतेला द्वारपाल बनवू नका। तर जर तुम्हाला लावायचंच असेल तर तुम्ही फुलांचे चित्र लावू शकतात, हत्तींचे चित्र लावू शकतात। तर अशा प्रकारे शुभचिन्ह तुम्ही लावू शकतात, फक्त कोणत्या देवतेचा फोटो लावू नका। वास्तुशास्त्रानुसार हे वर्ज मानण्यात आलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही उपाय करू शकतात। जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।